A to Z हाऊसिंग सोल्युशन्स बाय सोसायटी प्लस. मार्च 2020 ते ऑक्टोबर 2022 करोना, त्याच्या एकामागोमाग एक येणाऱ्या लाटा आणि न संपणारा लॉकडाऊन आणि त्यातच यंदा अगदी दिवाळीपर्यंत रखडलेला पाऊस, हे सगळं चक्र, हे सगळे फेरे अखेर संपल्यानं सगळ्यांनीच सुटकेचा निश्वास सोडलाय. त्यामुळे गेली 2-2.5 वर्ष रखडलेली अनेक कामं आता मार्गी लागतायत. बहुतेक सगळ्या सोसायट्यांनी यंदा गणेशोत्सव आणि दिवाळी अगदी दणक्यात साजरी केली आहे. तर अनेक सोसायट्यांना आता इलेक्शनचे वेध लागलेत. सोसायटी इलेक्शनची नेमकी प्रक्रिया कशी असते, निवडून आलेल्या पॅनलची मुदत किती असते, कोण निवडणूक लढवायला पात्र असतं, मतदारांचे निकष काय, या सगळ्याबद्दल जाणून घेऊया A to Z हाऊसिंग सोल्युशन्सच्या या एपिसोडमध्ये. नमस्कार. A to Z हाऊसिंग सोल्युशन्स या आमच्या पॉडकास्टमध्ये सगळ्या श्रोत्यांचं अगदी मनापासून स्वागत. या पॉडकास्टमध्ये सोसायटी प्लस या संस्थेचे फाउंडर संजय सूर्यवंशी यांच्याशी आपण वेगवेगळ्या हाऊसिंग सोल्युशन्सविषयी अगदी मनमोकळी चर्चा करतोय. मित्रांनो, या आधीच्या एपिसोडमध्येही संजय सरांनी अतिशय महत्त्वाच्या विषयांवर माहिती दिलेली आहे. त्यामुळे इन केस ते एपिसोड तुमचे ऐकायचे राहिले असतील तर हा एपिसोड झाल्यावर त्या एपिसोडचंही नक्की ऐका. नमस्ते संजय सर. नमस्कार. नमस्कार सर, आजचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे आणि सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा आहे. कारण हो. क्रिकेट आणि सिनेमा इतकंच आपल्या देशात लोकशाही असल्यामुळे आपण म्हणूया की मतदानाचं आणि इलेक्शनचं महत्त्व हे खूपच आहे. आणि ते अगदी काय म्हणू आपण की ग्राउंड लेवलपर्यंत आहे. म्हणजे ग्रामपंचायतीची जशा निवडणुकींचं महत्त्व तसं सोसायट्यांमध्ये सोसायटी इलेक्शनचं महत्त्व असतं. फक्त मला पहिला प्रश्न तोच पडला की करोना वगैरे आल्यामुळे 2-2.5 वर्ष नेमकी काय स्थिती होती सोसायट्यांमध्ये? याच्यामध्ये करोनामध्ये असं होतं की जे निवडणूक प्राधिकरण आल्यानंतर त्यांनी त्यांची नियमावली करण्यासाठी काही कालावधी घेतला होता आणि त्याच दरम्यान त्यावेळी या आहे त्या कमिट्यांना शासनाने सांगितलं होतं की तुम्ही कंटिन्यू करा जोपर्यंत नियमावली येत नाही तोपर्यंत. आणि नियमावली येण्याच्या पूर्वीच करोना आला आणि त्याच्यामुळं त्याचवेळी शासनाने डिक्लेअर करून टाकलं की आत्ता ज्या कमिट्या आहेत त्यांनी पुढील आदेश येतोपर्यंत कंटिन्यू करणं. आणि त्या ह्याच्यामध्ये आहे त्या कमिट्या मात्र अडकल्या आणि ते कमिटी आणि पदाधिकारी यांना मात्र करोनाच्या काळात एक तो खडतर प्रवास करावा लागला आणि एक सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आणि एक घ्यावी लागली आणि एक कठीण काळ त्यांच्या दृष्टीने होता. तो मात्र सगळ्यांनी अगदी समर्थपणे चांगल्या पद्धतीने सगळ्या सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांनी या कालावधीमध्ये सोसायटीच्या मेंबर्सना, नंतर सोसायटीच्या मध्ये अंतर्गत असणारे जो काही स्टाफ आहे त्यांना खूप चांगल्या पद्धतीने हाताळले आणि त्याचं श्रेय मात्र मी सगळ्या या सोसायटीच्या समितींना देईन. अगदीच तुम्ही म्हणाल तसा हा काळ खूप खडतर होता. करोनाची टांगती तलवार सगळ्यांच्याच डोक्यावर होती. पण तरीही एक सार्वजनिक याचं भान ठेवत सगळ्यांनी एकमेकांना खूप सहकार्य केलं आणि सोसायट्यांनी खूप चांगलं एक उदाहरण या निमित्ताने आपल्यासमोर ठेवलं. अगदीच. आता सर मला सांगा की हाऊसिंग सोसायटीचा कारभार सांभाळणाऱ्या पदाधिकाऱ्यांची नेमणूक ही फक्त इलेक्शनद्वारे होते की जर छोटी सोसायटी असेल तर त्यांना आपल्या सोयीनं आपापसात ठरवूनही ही नेमणूक करता येते सभासदांची? नाही, तसं नाही करतायत. कारण काय की सुरुवातीलाच मी आधीच्या ह्याच्यात पण सांगितल्याप्रमाणे हाऊसिंग सोसायटी ही कोऑपरेटिव्ह ॲक्ट खाली रजिस्टर्ड झालेली आहे आणि त्या ॲक्टमुळं त्याचे जे काही निवडणुकीचे निकष आहेत ते प्रत्येक सोसायटीला फॉलो करावे लागतात. त्यामुळं सर्व प्रकारच्या सहकारी संस्थांना छोट्या किंवा मोठ्या निवडणूक प्रक्रिया राबवावीच लागते. तसंच सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया कायद्यानुसार पार पाडणं आवश्यक असल्यामुळं त्यासाठी राज्य सरकारनं एक वेगळं निवडणूक प्राधिकरण हे सहकारी संस्थांसाठी स्थापन केले आणि प्राधिकरणाने त्याच्या संदर्भातली निवडणूक नियमावली ही सुद्धा लागू केली आहे आणि प्रत्येक हाऊसिंग सोसायटीला त्या निवडणूक नियमावलीनुसार संस्थेची निवडणूक प्रक्रिया राबवणं हे बंधनकारक आहे. ओके. त्याच्यामध्ये अगदी सांगायचं तर जी छोट्यातली छोटी सोसायटी असेल, आधी 10 मेंबरची सोसायटी असायची, आता 5 मेंबरची सोसायटी सुद्धा होऊ शकते. तिथपासून तो मॅक्सिमम नंबर किती असेल तर निवडणूक प्रक्रिया राबवणं हे बंधनकारक आहे. बरं, म्हणजे अगदी 5 सिंगल बिल्डिंग असेल 5 सभासदांची तरी पण ते
निवडणूक प्रक्रिया तुम्ही प्रोसेस घेणं आवश्यक आहे. प्रोसेस पूर्ण प्रोसेस करणं आवश्यक आहे. गरजेचं आहे. ओके. सर थोडा आता या प्रोसेस बद्दलच जाणून घेऊया आपण, की ती प्रक्रिया नेमकी कशी असते निवडणुकीची. आणि मला वाटतं की 250 सभासदांपर्यंतच्या सोसायटी आणि 250 पेक्षा जास्त यांची पण परत प्रोसेस वेगळी असते. हो, म्हणजे ह्या सर्क्युलर म्हणजे प्राधिकरणाने काय केलंय, की संस्थांच्या संख्या ह्या खूप मोठ्या आहेत. पण 250 पेक्षा संस्था ह्या कमी सभासद असणाऱ्या संस्थांचा नंबर हा जास्ती आहे. ओके. आणि 250 पेक्षा मोठ्या सभासद संख्या असणाऱ्या संख्या कमी आहेत. पण हा जो 200 जास्ती आकडा आहे, याच्यासाठी त्यांनी काय केलं, की ह्या 2 प्रकारात विभागल्यात आणि 250 पेक्षा कमी असणाऱ्या संस्थांना ई वर्ग असं दिले. ई वर्गात त्यांना मोडतात त्या. आणि मग त्याच्यासाठी त्यांनी काय केलंय, प्रक्रियेमध्ये ह्याच्यामध्ये फेडरेशनला अधिकार दिले, हाऊसिंग फेडरेशनला अधिकार दिले. प्रत्येक जिल्ह्याचं जे हाऊसिंग फेडरेशन आहे, त्या फेडरेशननी ह्याचा म्हणजे इलेक्शन ट्रेनिंग कोर्स त्यांनी डिझाईन केला आणि त्या इलेक्शन ट्रेनिंग कोर्स पूर्ण जो करतील असे या क्षेत्रात काम करणारी रेग्युलर कन्सल्टंट मंडळी, ऑडिटर मंडळी त्यांनाही हा इलेक्शन ट्रेनिंग कोर्स पूर्ण करायला लावला. त्याचबरोबर संस्थेमध्ये एखादा व्यक्ती असेल, सभासद असेल किंवा ज्याला याच्यामध्ये ही जबाबदारी इलेक्शन ट्रेनिंग पूर्ण करून त्याच्या संस्थेची इलेक्शन घ्यायची आहे, तेवढ्यापुरतं हा ट्रेनिंग कोर्स पूर्ण करून हे करता येईल का? तर ही एक प्रोसेस त्यांनी हे केली आणि त्याच्यानुसार फेडरेशननी याचं एक इलेक्शन पॅनल तयार केलं आहे, ज्यांनी हा कोर्स पूर्ण केला आणि ज्यांना या क्षेत्रातलं संपूर्ण माहिती असं. आणि मग सोसायट्यांना त्याप्रमाणे हे दिलं आहे, की त्या इलेक्शन पॅनलवरच्या अधिकाऱ्याकडनं त्या इलेक्शन ऑफिसरला तुम्हाला इलेक्शन ऑफिसर म्हणून सर्वसाधारण सभेमध्ये त्याला मान्यता द्यायची आणि मग त्या इलेक्शन ऑफिसरकडनं नियमावलीप्रमाणे संपूर्ण इलेक्शन प्रक्रिया राबवायची. आणि त्याला हा दुसरा एक पॅरामीटर आहे, की अगदी छोटी सोसायटी आहे किंवा त्या ठिकाणी सभासदसुद्धा हे इलेक्शन ट्रेनिंग कोर्स पूर्ण करून त्याच्या संस्थेपुरतं इलेक्शन करण्याचा अधिकार हा फेडरेशनकडनं त्याला दिला जातो आहे. अशा 2 प्रकारे ही इलेक्शन प्रक्रिया म्हणजे 250 पेक्षा कमीसाठी आणि 250 पेक्षा जास्त मेंबर असतील तर मात्र निवडणूक प्राधिकरणाकडनं त्यांच्या खात्याच्या अंतर्गत निवडणूक अधिकारी नेमला जातो आणि हा निवडणूक अधिकारी हा संपूर्ण प्रक्रिया त्याच्या नियमनिकषानुसार ती राबवतो. असं 2 हे आहे. आणि हा सगळा निवडणूक प्रक्रियेला साधारण निवडणूक प्रक्रिया चालू झाल्यानंतर 45 दिवसाचा साधारण कार्यक्रम आहे हा सगळा. बरं. एकूण म्हणजे तुम्ही म्हणता तसं 1.5 महिन्याची प्रोसेस आहे. 1.5 महिन्याची प्रोसेस आणि हे चांगले तुम्ही म्हटलं तसं 250 पेक्षा जर कमी सभासद असतील तर त्या सभासदांना तुम्ही म्हटलं तसं निवडणूक प्राधिकरणाकडनं ट्रेनिंग घेऊन ते कंडक्ट करू शकतात. अच्छा. सर आता मला असं वाटतंय की निवडणूक पूर्वतयारी, प्रत्यक्ष निवडणूक आणि पदाधिकारी निवडून आल्यावर त्यांच्याकडे कारभार सुपूर्त करणं, सोपवणं असे 3 मुख्य टप्पे असतात असं मला वाटतं. तर या 3 टप्प्यांविषयी सर सांगाल थोडं? हो. जर संपूर्ण निवडणूक नियमावली आणि त्यांची जी प्रक्रिया आहे त्याचा जर अभ्यास केला तर खालील 3 प्रकारे हे आपल्याला विभागता येईल. ज्याच्यामध्ये संस्थेला निवडणूक प्रक्रिया राबवायची असेल त्यावेळी त्यांना प्रथम संस्थेची सभासदांची यादी अद्ययावत करणं हे महत्त्वाचं आहे. आणि ती अद्ययावत यादी करताना संस्थेने या संदर्भातली सगळी कागदपत्रं म्हणजे सभासदत्वासंदर्भातली सगळी कागदपत्रं याच्यामध्ये एक असतं की जे काय फ्लॅट ट्रान्सफर झाले त्याच्या अद्ययावत नोंदी. समजा दुसरं असतं की सभासदाचं म्हणजे अंतर्गत आपण म्हणतो ना की बदल झाला आहे, कौटुंबिक बदलामध्ये असणारे बदल जे सभासदत्वामध्ये झालेत या संदर्भातली सगळी कागदपत्र पूर्ण करून घेणं आणि ते कागदपत्र पूर्ण करून संस्थेची जी काही मेंबरशिप रिलेटेड रजिस्टर डॉक्युमेंट्स असतात ती पूर्ण करणं हा महत्त्वाचा पार्ट त्यांना इलेक्शन प्रक्रिया चालू करण्यापूर्वी संस्थेला करावा लागतो. आणि ते पूर्ण केल्यानंतर मग या निवडणूक प्रक्रिया नियमावलीनुसार त्यांना E1, E2 ही संस्थेची माहिती असणारे फॉर्म आहेत ते आणि E3 म्हणजे वोटर लिस्ट, सभासदांची वोटर लिस्ट तयार करणं अशी E1, E2, E3 या 3 प्रकारची कागदपत्र संस्थेने तयार करणं इथपर्यंत इलेक्शन पूर्वीचं काम हे संस्थेला करावं लागतं. हा पार्ट 1 म्हणतो आम्ही, प्री इलेक्शन प्रोसेस म्हणतो आम्ही. नंतर इलेक्शन ऑफिसर नेमून इलेक्शन ऑफिसरच्या येतो आणि तो पूर्ण प्रक्रिया राबवतो. तो प्रक्रिया राबवण्यामध्ये मी सांगितल्याप्रमाणे त्याच्यामध्ये पण थोडेसे टप्पे आहेत. कच्ची यादी प्रसिद्ध करणे,
मग ती झाल्यानंतर पक्की यादी प्रसिद्ध करणे. पक्की यादी प्रसिद्ध केल्यानंतर ॲक्च्युअल इलेक्शन नॉमिनेशन फॉर्म वाटप, मग ते वाटप करून आल्यानंतर ते भरून देणं, त्याच्यानंतर त्याची छाननी, ती छाननी केल्यानंतर यादी प्रसिद्ध करणं, ती यादी प्रसिद्ध केल्यानंतर कुणाला त्याच्यामध्ये अर्ज मागं घ्यायचे असेल तर ती मुदत घेणं, त्या मुदती अंतर्गत काय आलेले अर्ज हे करून अंतिम यादी लावणं आणि ती अंतिम यादी आल्यानंतर मग जर गरज असेल तर त्याचं मतदानाचा वेळ होते, त्याला परत पिरियड दिला जातो आणि त्यामध्ये मतदान होऊन मग अंतिम यादी, मग ह्या मतदानाच्या वेळी त्याला निवडणूक चिन्हसुद्धा वाटप केली जातात आणि मग मतदान होऊन ज्या दिवशी मतदान होईल त्याच्यानंतर निवडणूक अधिकारी विशेष सर्वसाधारण सभेमध्ये निकाल जाहीर करतो. ही ॲक्च्युअल प्रक्रिया ही निवडणूक अधिकारी पूर्ण करतो. परत त्याच्यानंतर आता जुनी कमिटी जाणार आहे आणि नवीन कमिटी येणार आहे, तर जुन्या कमिटीने नवीन कमिटीला चार्ज देणं अपेक्षित असतं. तर मग तो चार्ज कशा प्रकारे द्यायचा हा परत संस्थेचा म्हणजे जबाबदारीचा भाग आला. मग त्याच्यामध्ये येतं की जुन्या समितीला नवी समितीने पूर्ण एक रेकॉर्ड आणि त्याची यादी, त्याच्याबरोबर संस्थेची असणारी बँक खाती वर्ग करणं, ट्रान्सफर बँक खाते संदर्भातलं ट्रान्सफर आणि संस्थेची जी काही देखभाल व्यवस्था आहे, मॅनेजमेंट, मेंटेनन्स मॅनेजमेंट याचा ताबा देणं, अशा प्रकारे ही हँडिंग ओव्हर टेकिंग ओव्हर प्रोसेस पूर्ण करावी लागते आणि मग नवीन कमिटी त्यांचं स्वतःचं काम चालू करते. असे हे 3 टप्पे जर निवडणुकीमध्ये पूर्ण पार केले तर एक अत्यंत चांगल्या पद्धतीची निवडणूक प्रक्रिया पूर्ण होऊ शकते. ओके. खूपच एक्सटेन्सिव्ह प्रोसेस आहे सर सगळी. तुम्ही सांगितलं त्याच्यावर अंदाज आलाय थोडा. सर आता मला सांगा की उमेदवार आणि मतदारांचे मुख्य निकष कोणते असतात? म्हणजे कोणता सभासद हा निवडणूक लढवण्यास पात्र आहे, तर कोणते सभासद हे मतदानासाठी पात्र असतात? संस्थेने निवडणूक प्रक्रिया जाहीर केल्यानंतर त्या तारखेला संस्थेच्या मेंबर रजिस्टर म्हणजेच आयफॉर्म रजिस्टर त्याच्यामधल्या नोंदीनुसार जी सभासदांची यादी असेल ना, त्यानुसार संस्थेची मतदार यादी, अंतिम मतदार यादी जाहीर केली जाते आणि त्या यादीनुसारच ही मतदान प्रक्रिया पूर्ण केली जाते. आता ही यादी करण्यापूर्वी काय काळजी घेणं अपेक्षित आहे संस्थेने? तर मेंबर म्हणजे कोण? तर ज्याच्या नावावर ॲग्रीमेंटमध्ये फ्लॅट आहे, तो म्हणजे एखादा फ्लॅट 2 जॉईंट ओनरशिपमध्ये असतो, पण ज्याचं नाव पहिलं आहे ॲग्रीमेंटमध्ये इंडेक्स 2वर, त्याला सभासदत्वाचा अधिकार हा दिला जातो बाय डिफॉल्ट आणि त्याचं नाव हे पहिलं येतं. ओके. आणि ज्याच्यामध्ये असं पण आहे की उद्या त्याच्याऐवजी फर्स्ट ओनरच्या ऐवजी सेकंड ओनर हा संस्थेच्या सभासदत्वामध्ये यायचं आहे त्याला, तर मग त्याचा एक असोसिएट मेंबरशिपचा फॉर्म भरून फर्स्ट ओनरनी कन्सेंट दिला की माझ्याऐवजी हा सभासदत्वाचा अधिकार हा मी पास ऑन करतोय जॉईंट ओनरला, तर मग त्या फ्लॅटच्या वतीने सभासदत्व म्हणून जॉईंट ओनर पुढे येतो. हां, पण सर इथे एकच मुद्दा आहे की समजा आई वडील वृद्ध असतील आणि त्या दोघांच्या नावावर फ्लॅट आहे आणि आता त्यांचा मुलगा तरुण आहे, तर त्याला जर समजा हे करायचं असेल तर ते त्यालाही करू शकतात का? तसं नाही होऊ शकत? तशी तरतूद पण आहे. ओके. असोसिएट मेंबरशिप हा कौटुंबिक म्हणजे ब्लड रिलेशनमध्ये असोसिएट ट्रान्सफर होऊ मेंबरशिप शकते. येते ओके. आणि तो जो सभासदत्वाचा अधिकार आहे तो असोसिएट मेंबरशिपला देता येतो. ओके. आणि आता मग याप्रमाणे हे सगळं मतदार यादी जाहीर करण्यापूर्वी ही सगळी प्रोसेस सोसायटीने पूर्ण करणं अपेक्षित आहे. ती केल्यानंतर जी अंतिम यादी केली जाते ना, ती यादीमध्ये नंतर बदल नाही आणि मग ती यादी असते तिलाच मतदार यादी म्हटलं जातं, E3 म्हणजे. आणि मग ती मतदार यादी जी आहे ना, त्या मतदार यादीनुसारच जो काही यादीमध्ये असलेल्या व्यक्तीलाच तुम्हाला इलेक्शनला उभं राहता येतं, म्हणजे तो उमेदवार म्हणून ग्राह्य धरला जातो, त्याच्याशिवाय कोणालाही नाही. सो ही मात्र मतदार आणि म्हणजे सभासद आणि मग तो मतदार म्हणून त्याला तो अधिकार प्राप्त होतो, अशा पद्धतीची प्रक्रिया आहे. आणि याच्यामध्ये सोसायटीचं कागदपत्र हे खूप महत्त्व धरलं जातं त्यासाठी. आणि इलेक्शन ऑफिसर हे जे काय आय फॉर्म रजिस्टर हे बेस धरून मतदार यादी फायनल करतो आणि त्याच्यानुसार संपूर्ण निवडणुकीची प्रक्रिया राबवतो. सर पुढचा प्रश्न असा आहे की सहकार क्षेत्रामधली मग ती साखर कारखान्याची निवडणूक असो किंवा हाऊसिंग सोसायटीमधली पॅनल सिस्टीम सर असते, तर ही पॅनल सिस्टीम नेमकी काय असते याबद्दल सांगाल थोडं? हो, नक्की सांगतो. आता कसं आहे, संस्थेच्या आता पॅनल कधी तयार होतं? एकतर आता ह्यात असं असतं की संस्थेच्या
ह्याच्यामध्ये समिती संख्या कशी असेल. हम्म. तर समिती संख्येचा जो निकष आहे तो असा आहे की 1 ते 100 मेंबरपर्यंतची संस्था असेल तर 11 सभासदांची समिती होते. 101 ते 200 सभासद असतील तर 13 सभासद, 201 ते 300 असतील तर 15 सभासद, 301 ते 500 सभासद असतील तर 17 सभासद आणि 501च्या पुढं 19 सभासद, अशी ही समिती सदस्य याच्यामध्ये येतात. आता त्या समिती सदस्यामध्ये सुद्धा त्या निकषाप्रमाणे समिती संख्या ही फायनल केली जाते. त्याच्यामध्ये परत 3 गट आहेत. एक आहे सर्वसाधारण गट, दुसरा आहे महिला गट आणि तिसरा आहे राखीव गट. आणि ह्या सभासदाच्या संख्येमध्ये मग त्याला त्याचं हे दिलं की प्रत्येक या संख्येमध्ये 2 महिला सभासद आणि 3 राखीव सभासद, हे 5 सभासद फिक्स आहेत आणि उर्वरित हे जनरल कॅटेगरी किंवा सर्वसाधारण गटामध्ये येणारी संख्या. अशा पद्धतीने ही वर्गीकरण आहे. आणि त्या वर्गीकरणाप्रमाणेच या जे निवडणूक अधिकारी आहे तो या वर्गीकरणाप्रमाणे उमेदवारी अर्ज घेतो. आणि उमेदवारी अर्जाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सर्वसाधारण गटामध्ये असलेली संख्या आणि त्याच्यापेक्षा जास्त जर अर्ज आले तर त्या गटामध्ये निवडणूक जाहीर केली जाते. म्हणजे उदाहरण, सभासद पाहिजेत 6 आणि अर्ज आले 8 किंवा 10 तर निवडणूक जाहीर होणं झालं. म्हणजे ओके. तसंच महिला सदस्य 2 आहेत आणि महिलांच्या पेक्षा 2 पेक्षा जास्त अर्ज आले तर महिला कॅटेगरीमध्ये सुद्धा वेगळी त्या कॅटेगरीसाठी निवडणूक होते. आणि 2च आले महिला सदस्य आणि 2च अर्ज आणि 2च हे आहेत जागा आहेत तर मग होणार नाही. राखीव गटामध्ये पण त्याच्यात परत वेगळं, एक ओबीसी गट आहे अंतर्गत, सब गट, एक SC ST आणि एक VJNT. त्याच्यामध्ये पण त्या गटवाईज ते अर्ज घेतले जातात. त्याच्यामध्ये पण जे काही अपेक्षित हे संख्या त्याच्यापेक्षा जास्त अर्ज आले तर त्या गटामध्ये पण निवडणूक जाहीर केली जाते. अशा पद्धतीने जो नंबर आहे त्याच्यापेक्षा जास्त अर्ज अंतिम छाननीनंतर आले तर त्याच्यामध्ये तुम्हाला एकतर निवडणूक जाहीर होते. आणि मग निवडणूक जाहीर केली तर पॅनल हा विषय हा त्या ठिकाणी अर्ज भरलेले अंतिम ज्यांचा अर्ज आता ग्राह्य धरला जातोय, ज्यांना उमेदवार कन्फर्म झालाय, त्यांनी एकत्र येऊन हा पॅनल करायचा का नाही हा त्यांचा अंतर्गत विषय आहे. पॅनलबाबत कुठलंही गव्हर्नमेंटचं काही रेस्ट्रिक्शन नाहीये. तुम्हाला वाटलं तर तुम्ही इंडिव्हिज्युअली तुमचं मतदानाचं हे करा, तुम्हाला वाटलं तर तुम्ही गट वाईज एकत्र करून गट वाईज तुम्ही तुमचे उर्वरित निवडणुकीचं ह्याच्याप्रमाणे सभासदांशी हे करून मतदानाचा हक्क मागा सभासदांना ह्याचा. अशा पद्धतीने म्हणजे पॅनल करायलाच पाहिजे असं बंधन नाही, पण पॅनल करता येऊ शकतं का तर करता येऊ शकतं. सब्जेक्ट टू मी आता सांगितलेले सगळे निकष येतील ते हे करून करता येऊ शकतं. आणि तुम्ही सर आता सांगितलं तर त्यातनं जाणवतंय की सर्वसमावेशकता जपण्याचाही प्रयत्न हा शासनाकडे केला जातो. म्हणजे सगळ्यांचं प्रतिनिधित्व त्या सोसायटीत राहणाऱ्या सगळ्या सर्वसाधारण आहे, महिला आणि हे सगळं त्यात येईल असं बघितलं जातं. थँक्यू सो मच सर. हा विषय किती महत्वाचा आहे, किती जिव्हाळ्याचा आहे सगळ्या सोसायट्यांच्या हे कळतच आहे. तर मला असं वाटतंय की आपण हे आपलं डिस्कशन जे आहे ते पुढच्या एपिसोडमध्येही कंटिन्यू ठेवूया. आणि पुढच्या एपिसोडमध्ये आपण निवडून जे येतात पॅनल किंवा पदाधिकारी, त्यांचा कार्यकाळ, मुख्य जबाबदाऱ्या कोणत्या असतात, तसंच एखादी सोसायटी नवीन असेल आणि ती बिल्डरनी फॉर्म केली असेल तर त्यातल्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीचे निकष काय असतात, किंवा समजा काही वेळेला काही सभासदांना नोकरी व्यवसायाच्या व्यापामुळे समजा काम करता येत नसेल आणि राजीनामा द्यायला लागला तर तशी काही तरतूद असते का, या सगळ्या विषयी आपण पुढच्या एपिसोडमध्ये जाणून घेऊया. श्रोते हो, त्यामुळे ऐकत राहा A to Z हाऊसिंग सोल्युशन्स. आणि बाकी तुमच्याही मनात काही शंका असतील, काही प्रश्न असतील, तुम्हाला तुमच्या सोसायटीमध्ये इलेक्शन प्रक्रिया राबवायची असेल आणि गायडन्स पाहिजे असेल तर अगदी हक्कानी सोसायटी प्लसला तुम्ही कॉन्टॅक्ट करा. त्यांचा नंबर प्लीज नोट डाऊन करून घ्या. सोसायटी प्लसचा नंबर आहे 8956260730. मी परत एकदा रिपीट करतो, 8956260730. societyplus.co.in या वेबसाईटला तुम्ही भेट देऊ शकता. श्रोते हो, तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला आम्हाला नक्की सांगा. आणि तुम्ही ज्या कुठल्या प्लॅटफॉर्मवर हा ऐकत असाल तिथे सबस्क्राईब करायला, लाईक करायला आणि कमेंट करायला विसरू नका. बाकी सोसायटी प्लस हा आपला पॉडकास्ट गाना, जिओ सावन, स्पॉटीफाय, ॲपल पॉडकास्ट, ॲमेझॉन म्युझिक किंवा अगदी यूट्यूबवरही मोफत असा ऐकायला उपलब्ध आहे. त्यामुळे नक्की ऐका आणि तुमच्या मित्रपरिवाराला किंवा नातेवाईकांनाही याची लिंक नक्की शेअर करा.
आत्ता आपण ऐकलात A to Z हाऊसिंग सोल्युशन्स हा पॉडकास्ट. सादरकर्ते होते संजय सूर्यवंशी आणि निरंजन मेढेकर. A to Z हाऊसिंग सोल्युशन्स ही सोसायटी प्लसची निर्मिती असून मीडिया नेक्स्ट आणि साऊंड्स ग्रेटची प्रस्तुती आहे.